आज आमच्या जिल्ह्याचे छत्रपती संभाजी जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय अधिकारी सन्माननीय मधुरिमाजी जाधव आणि सहाय्यक शेळके सरजी यांनी आमच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी आमच्या केळगाव मुर्डेश्वर डॅमला भेट दिली आणि सविस्तर नुकसान झाल्याबाबतीत त्यांनी शहानिशा करून त्यांना माहिती दिली. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आमच्या तलावात जो राखून ठेवलेला माल होता एका वर्षापूर्वीचा, कमीत कमी तो 30 ते 35 टन तो मासा सर्व वाहून गेला. आणि चालू वर्षी मच्छी मी टाकलं होतं 3 ते 3.5 लाख बोटुकली, याप्रमाणे 1.5 ते 2 इंचप्रमाणे तो 1 ते 1.5 लाखाचा जो माल होता तो टाकला होता. परंतु त्याचं वजन आज 100 ग्रॅम 200 ग्रॅम होतं. ते पण संपूर्ण ह्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेलं आहे आणि काही जाळ्याची नासधूस झालेली आहे. कारण आमचे लाभार्थी हे फार आज म्हणजे देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत, यात काही तिळमात्र शंका नाही. कारण हा परिसरात म्हणजे 15, 16 आणि 16, 18, 19 असे 4 दिवस अतिवृष्टी, भयंकर अतिवृष्टी झाली. असा पाऊस वैऱ्याला बी न येऊ नशिबामध्ये, असा आमच्या नशिबात येऊन पडलेला हा पाऊस माझ्या शेतकऱ्यांचं, मच्छीमारांचं अतोनात नुकसान तुमचं झालं. किती नुकसान झालं असेल? हो, नुकसान किती झालं? आमचं कमीत कमी 15 ते 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे आजच्या काहीच नाही राहिलं. यांचं तर काहीच नाही राहिलं. आमच्या शेतकऱ्यांचं तर खूप नुकसान झालं आणि यांचं तर काहीच नाही राहिलं.